आणि मुंबईमध्ये सर जे जे स्कूल ऑफ आर्ट्सच्या माजी विद्यार्थी संघटना JJIT's असोसिएशननं जहांगीर आर्ट गॅलरी इथं एका कला प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं। या प्रदर्शनामध्ये शेफाली साधू, शिल्पकार निलेश पोवळेकर, चित्रकार शुभांगी सपकाळ यांच्यासह एकूण 47 कलाकारांच्या चित्रकृती आणि शिल्प मांडण्यात आल्या होत्या। या कार्यक्रमाला ज्येष्ठ चित्रकार पद्मभूषण जतीन दास, पद्मश्री वासुदेव कामत, महाराष्ट्र राज्याच्या कला संचालनालयाचे कला संचालक डॉक्टर किशोर इंगळे आदी मान्यवर उपस्थित होते। जहांगीर आर्ट गॅलरी इथे भरलेल्या JJTNC या संस्थेच्या अगदी 47 कलाकारांच्या कलाकृतींचं प्रदर्शन आपल्याला इथे सध्या जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये दिसतंय आणि अनेक कलाकारांशी आपण बोललोच। अजून एक आपल्यासोबत आर्टिस्ट आहेत, त्या म्हणजे शिल्पा पाटोळे। तर शिल्पा मॅडम, स्वागत पुढारी न्यूज मध्ये। मॅम, तुमची कलाकृती इथे दिसतीये मला, आणि बीइंग अ JJ स्कूल ऑफ आर्ट स्टुडंट या ऑर्गनायझेशनचा भाग असणं, या संस्थेचा भाग असणं आणि आता हे डिस्प्ले होणं, काय एकूण ॲक्च्युली हे JJ मध्ये शिकणं हे खूप प्रेस्टिजियसच असतं, हे सगळ्यांना माहिती आहे। आणि खूप शिकायला बेसिकली JJच्या वातावरणातनंच पहिले आम्ही सुरुवातीला सगळं शिकलो आणि तेच पेंटिंग्समध्ये रिफ्लेक्ट होतं। मे बी यू कॅन सी हे कलर्स आणि ह्याच्यात तुम्हाला कळेलच काय आहे ते। माझी सिरीज आहे पेंटिंगची, दॅट इज अ बुक सिरीज। अँड बेसिकली बुक हे का असतं, कारण का वी आर व्हेरी क्लोज, आपण बुक्सची खूप क्लोज असतो। म्हणजे कितीही किंडल आलं किंवा कितीही ऑनलाईन यू ट्राय टू रीड बुक्स, पण आपल्या हातात एक जेव्हा हार्ड कॉपी येते बुकची, तेव्हा आपल्या हातात मजा ती वेगळीच असते। आणि हे बुक्सचे वेगवेगळे लाईक स्टोरीज सांगत असतात आपल्याला बुक्स। काही जणांचे स्वभाव त्या बुक्सशी रिलेटेड असतात, काही ओपन बुक असतात, जसे काही फ्री असतात माइंडली, बट सम आर व्हेरी इंट्रोवर्ट, तसे बुक्स काही बंद असतात। सो आय एम रिप्रेझेंटेटिंग दॅट इन माय पेंटिंग्स। आणि त्याच्यामुळे ते लेयर्स काही ट्रान्सपरंट, काही ओपेक लेयर्स आहेत, तर ते त्याच्यातनं मी दर्शवते। नॉर्मली मी काय करते, हे 3D इफेक्ट आलाय कशामुळे, तर मी माझे JJ मधूनच मी BFA केलंय, ते मी पेंटिंगमध्ये केलंय, बट मी माझं मास्टर्स ग्राफिकमधनं केलंय आणि ग्राफिकमध्ये नेहमी लेयर्स असतात। यू कॅन सी दॅट, म्हणजे असे वेगवेगळे ते प्लेटचे लेयर्स असतात ना, ते मी ट्राय करते माझ्या पेंटिंगमध्ये आणण्यासाठी। आणि देअर आय पेस्ट कॅनव्हस ऑन कॅनव्हस, असे कॅनव्हस पेस्ट करून मग मी ते 3D इफेक्ट आणायचा प्रयत्न करते। स्नेहा ढवळे, पुढारी न्यूज, मुंबई।